सुस्वागतम सुस्वागतम. दिनांक 16 मे 2023 रोजी श्री पांडुरंग रंगनाथ शिंदे व सौ अनुराधा पांडुरंग शिंदे यांच्या विवाहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनाच्या त्यांना आप्तेष्ट नातेवाईक सर्व मित्रमंडळींकडून मनपूर्वक शुभेच्छा. याच वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या प्रापंचिक जीवन प्रवासावर टाकलेला दृष्टिक्षेप. तत्पूर्वी आपण दोघांच्याही वैयक्तिक जीवन प्रवासाचा या निमित्ताने एक आढावा घेऊयात. नमस्कार, मी पांडुरंग शिंदे. माझ्या लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी व वाढदिवसाच्या हिरक महोत्सवी समारंभानिमित्त इथे जमलेल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आप्तेष्ट तसेच स्नेही या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आभार मानतो. आता पुढे जीवनाच्या या टप्प्यावर मागे वळून पाहता सर्व जीवनपट डोळ्यासमोर उभा राहतो. कष्टमय बालपण, संघर्षमय तारुण्य व सुखी वृद्धापकाळ अनुभवत आहे. माझ्या 50 वर्षाच्या वैवाहिक जीवनात माझी पत्नी सौ अनुराधा शिंदे हिचे मोलाचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम सिद्धीस नेण्यास माझे भाचे श्री प्रदीप पाटसकर, माझा नातू प्रथमेश शिंदे तसेच माझे 3 मुलगे व सुना नातवंडे यांनी भरपूर परिश्रम घेतले. त्या सर्वांना धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी अनुराधा शिंदे तुमच्याशी बातचीत करत आहे. आमच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त जो सोहळा आयोजित केलेला आहे तो माझ्या सुनानी, मुलांनी, नातवंडांनी आणि माझा भाचा प्रदीप पाटसकरनी आयोजित केलेला आहे. त्या सोहळ्यास आपण सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी पाजारी सगळे जमा झालेले आहात. ह्याचा मला खूप आनंद होत आहे आणि त्यानिमित्तानं तुमच्या सर्वांचे मी स्वागत करते. आज माझा आनंदाचा आणि नवलाईचा दिवस आहे. 73 साली जे माझं लग्न झालं त्या लग्नाला महाराष्ट्र बंद होता, संपूर्ण हरताळ होता. लग्नाला जेमतेम 15 ते 60 लोक, 25 ते 60 लोक हजर होते. पण आत्ता त्याच्या 5 पटीने लोक आहेत. ते बघून मला अगदी त्या दिवसाची आठवण झालेली आहे आणि हे सगळं मुलांच्या, सुनांच्या आणि माझ्या भाच्याच्यामुळे मला हे अनुभवता येते. इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना ते दिवस आठवतात. किती खडतर आयुष्य होतं. ते संपूर्ण आयुष्य, खडतर आयुष्य जगून नवऱ्याला पुश करून करून इथंपर्यंत आले. आता पाठीमागं वळून पाहताना धन्य वाटतं ह्या क्षणाचं की आज माझा सगळं स्वागत व्यवस्थित करताय म्हणून. आणि तुमच्या सर्वांना मी आभार मानते. आणि आज सुरुची भोजन ठेवलेलं आहे माझ्या मुलांनी. त्याचा सर्वांनी आनंद आणि उपभोग घ्यावा अशी माझी इच्छा आहे. नमस्कार. प्रथमतः आपण श्री पांडुरंग रंगनाथ शिंदे यांच्या वैयक्तिक जीवनाचा आढावा घेऊयात. पांडुरंग रंगनाथ शिंदे यांच्या वडिलांचे नाव रंगनाथ लिंबाजी शिंदे. त्यांचे मूळ गाव गिरवली, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे आणि ते स्थळ म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर अशा ह्या पवित्र असलेल्या देवस्थानाच्या धार्मिक व निसर्गरम्य ठिकाणी त्यांचे मूळ गाव होते. शिंदे कुटुंबियांचा मूळ व्यवसाय वीटभट्टी, शेती आणि ट्रान्सपोर्ट असा होता. त्यांचे वडील रंगनाथ शिंदे हे स्वतः ट्रक ड्रायव्हर होते व त्यांनी स्वतःच्या ट्रकवर ड्रायव्हिंग करणं हे पसंत केलेलं होतं आणि तो व्यवसाय त्यांनी सुरू केलेला होता. सन 1936 साली चरितार्थासाठी पुण्यातील दापोडी या गावातील सैनिकी महाविद्यालय म्हणजेच तिथे आता CME असं म्हटलं जातं, या ठिकाणी ते स्थायिक झाले आणि त्यांच्या 3 व्यवसायापैकी एक व्यवसाय म्हणजे शेती आणि वीटभट्टी हे त्यांनी बंद केलेले होते. शासकीय योजनेसाठी
भारत सरकारनं शिंदे कुटुंबियांच्या जमिनी ताब्यात घेतल्यामुळे शिंदे कुटुंबियांना सन 1957 रोजी दापोडी गावात येऊन स्थायिक व्हावं लागलं. त्यांच्या आजोळी श्री दरेकर यांच्या लोणावळा मुक्कामी दिनांक 21 एप्रिल 1948 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव अनुसूया दगडूजी दरेकर आणि वडिलांचे नाव रंगनाथ लिंबाजी शिंदे असे होते. त्यांचं शिक्षण 1ली ते 7वी दापोडी या जीवन शिक्षण मंदिर या विद्यालयात झाले आणि 8वी ते 11वी भावे स्कूल या शाळेत त्यांचं मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं. शालेय शिक्षणानंतर कोसरोवाडे या महाविद्यालयात त्यांनी इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला व सन 1969 रोजी त्यांनी DM ही पदवी संपादन करून पिंपरीमधील कुपर कंपनीत परचेस ऑफिसर म्हणून त्यांची नेमणूक झाली. आपल्याला माहितीच आहे की नोकरी मिळाली की छोकरी मिळतेच, परंतु ही छोकरी मिळवण्याकरता पांडुरंग शिंदे यांना कोल्हापूरपर्यंत प्रवास करावा लागला. असं म्हणतात, शोधा म्हणजे सापडेल. आणि पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत पांडुरंग शिंदे यांनी शोध घेतला आणि त्यानंतर कोल्हापूरमधील शंकरराव भैरवनाथ थोरावडे यांची तृतीय कन्या मंगल यास त्यांनी पसंती दर्शवली. मंगल शंकरराव थोरावडे ही शंकरराव भैरवनाथ थोरावडे यांची तृतीय कन्या. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई शंकर थोरावडे. घरातील एकूण भावंडे 5 भाऊ व 3 बहिणी. त्यांचं जन्मस्थळ कोल्हापूर आणि शिक्षण FY BA पर्यंत झालं आणि त्यानंतर 16 मे 1973 रोजी कोल्हापूरची लक्ष्मी आणि पुण्यातील पांडुरंग म्हणजेच नारायणाचा अवतार या लक्ष्मी नारायणाचा विवाह 16 मे 1973 रोजी संपन्न झाला. अशा लक्ष्मी नारायणाच्या जोडीला म्हणजे श्री पांडुरंग शिंदे व सौ अनुराधा शिंदे यांना त्यांच्या विवाहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्त पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. त्याचबरोबर श्री पांडुरंग शिंदे यांना 21 एप्रिल 2023 रोजी 75 वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल त्यांना अमृत महोत्सवी वर्षाच्या म्हणजेच अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता त्यांच्या प्रापंचिक जीवन प्रवासावर पुन्हा एकदा आपण दृष्टिक्षेप टाकूयात. सन 1974 रोजी त्यांना पहिले पुत्ररत्न प्राप्त झाले, ते म्हणजे शैलेश शिंदे. त्यांच्या संभावित पांडुरंग शिंदे, सौ अनुराधा शिंदे व श्री शैलेश शिंदे. सन 1975 रोजी कुटुंबाचा भार वाढल्याने श्री पांडुरंग शिंदे यांनी आपल्या स्वतःच्या व्यवसायाची म्हणजे परफेक्ट इंजिनियर या संस्थेची स्थापना करून इंजिनिअरिंगचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. सन 1978 रोजी त्यांना दुसरं पुत्ररत्न प्राप्त झाले, ते म्हणजेच निलेश शिंदे. ते आपल्याला छायाचित्रात दिसतात. 7 अजूबे इस दुनिया में 8 में अपनी जोड़ी. 7 अजूबे
इस दुनिया में 8वीं अपनी जोड़ी, और थोड़े से भाई टूटे ना ये धर्मवीर की जोड़ी। त्याला छायाचित्रामध्ये जे 3 पुत्र दिसत आहेत आणि श्री पांडुरंग शिंदे आणि अनुराधा शिंदे दिसत आहेत, तर जे मांडीवर जे तिसरे पुत्र आहेत ते म्हणजेच योगेश शिंदे आहेत. वास्तविक पाहता योगेश शिंदे यांचा जन्म होण्यापूर्वी पांडुरंग शिंदे यांना वाटत होते की आपल्याला तिसरी कन्याच व्हावी, परंतु भगवान देताय तो छप्पर फार के देतायत असं म्हणतात ना, तसं पांडुरंग शिंदे यांना तिसरंही पुत्ररत्नच झालं. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करूयात आपण. सन 1982 रोजी श्री पांडुरंग शिंदे यांचे कुटुंबीय दापोडीतून प्राधिकरण निगडी या ठिकाणी स्थायिक झाले. तो आपल्या छायाचित्रामध्ये दिसतोय अनुरंग बंगल्याचं मूळ स्वरूप. त्या दिवशी 1982 रोजी अनुरंग बंगल्याची वास्तुशांती झाली आणि दुसऱ्या छायाचित्रामध्ये अनुरंग बंगला आपल्याला संपूर्ण दिसतोय. आणि आज या अनुरंग बंगल्याचं स्वरूप 3 मजली झालेलं आहे. श्री पांडुरंग शिंदे यांचं सर्व नातेवाईकांशी अतिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. आपल्याला छायाचित्रात दिसत आहेत त्यांचे साडूभाऊ श्री शिराळकर पतिपत्नी आणि श्री वारनुळकर पतिपत्नी, त्यांच्या समवेत श्री पांडुरंग शिंदे आणि सौ अनुराधा शिंदे. आपल्याला माहितीच आहे की दिवाळीची सुट्टी असो किंवा उन्हाळ्याची सुट्टी असो, या सुट्टीमध्ये प्रत्येकाचे नातेवाईक एकमेकांच्या घरी जात असतात. असे श्री पांडुरंग शिंदे यांच्या येथे सौ वारनुळकर व सौ शिराळकर या आपल्या बाळगोपाळांसहित या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटताना श्री पांडुरंग शिंदे यांच्या कुटुंबातील आणखीन एक सदस्य म्हणजे त्यांचा आवडता भुबू मिकी. त्याच्यावर अतिशय जिव्हाळ्याने आणि मायेने हात फिरवताना पांडुरंग शिंदे आणि या मिकीसोबत फोटो काढलेले अनुराधा शिंदे आणि पांडुरंग शिंदे. एका मंगल प्रसंगी श्री पांडुरंग शिंदे यांना औक्षण करताना सौ अनुराधा शिंदे. एका निवांत क्षणी श्री पांडुरंग शिंदे ह्या आपल्याच घरात थोडेसे रिलॅक्स झालेले दिसत आहेत. आता श्री पांडुरंग शिंदे आणि सौ अनुराधा शिंदे यांचे 3 सुपुत्र म्हणजेच शैलेश शिंदे, योगेश शिंदे आणि निलेश शिंदे आपल्याला छायाचित्रात एका प्रसंगी एक उत्साहाच्या वातावरणात आपल्याला दिसत आहेत. अनुराधा शिंदे यांना मुळातच शिवणकाम आणि भरतकामाची आवड होती. शिवणकाम करताना आपल्याला अनुराधा शिंदे दिसत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे स्पायडरमॅन आणि सुपरमॅनही छायाचित्र दिसतात, म्हणजेच निलेश शिंदे आणि योगेश शिंदे आपल्याला दिसत आहेत. ज्यावेळेस पांडुरंग शिंदे यांचे 3ही पुत्र म्हणजेच शैलेश शिंदे, योगेश शिंदे आणि निलेश शिंदे जेव्हा एकत्र जमतात त्यावेळेस धमाल काय औरच असते. एक जगह पे जमा है तीनों, अमर अकबर अंथनी. खरं तर पांडुरंग शिंदे यांच्या कुटुंबियाचा मूळ व्यवसाय हा ट्रान्सपोर्ट हा होता, परंतु परफेक्ट इंजिनियरच्या माध्यमातून श्री पांडुरंग शिंदे यांनी सर्व कुटुंबाची जबाबदारी उचलल्यानंतर हा ट्रान्सपोर्ट धंदा बंद करण्यात आला. परंतु त्यानंतर आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी 1982 रोजी 2 नॅशनल परमिट असलेले ट्रक विकत घेतले आणि पुन्हा एकदा ट्रान्सपोर्ट धंदा सुरू केला. छायाचित्रात दिसत आहेत
त्या 2 ट्रकपैकी एक ट्रक आपल्याला छायाचित्रात दिसतोय. त्यानंतर छायाचित्रात दिसत आहेत ते रंगनाथ शिंदे आणि त्यांची नातवंड. आणि पांडुरंग शिंदे यांनी आपल्या मेहनतीतून घेतलेली पहिली नवीन प्रीमियरी पद्मिनी ही कार. सौ अनुराधा शिंदे, त्यांच्या जावा पुष्पा शिंदे, नंदा शिंदे आणि जयश्री शिंदे यांच्या समवेत एका प्रसंगी आपल्याला दापोडी या त्यांच्या परफेक्ट इंजिनियर कारखान्याच्या समोर छायाचित्रात दिसतात. शिंदे कुटुंबियांची भाऊबीज काही वेगळीच असते. दापोडी या त्यांच्या जुन्या निवासस्थानी भाऊबीजेच्या वेळी जमलेले सर्व त्यांचे पुतणे व भाचे आपल्याला छायाचित्रात दिसत आहेत. त्यांच्यामध्ये मी स्वतः प्रदीप पाटसकर या चित्रामध्ये दिसतोय. त्यानंतर त्यांची पुतणी आणि सगळे पुतणे बाळगोपाळ. छायाचित्रामध्ये आपल्याला 2 कार झालेले दिसत आहेत. याचाच अर्थ पांडुरंग शिंदे यांची प्रगतीपथाकडे म्हणजेच येशू मंदिराकडे वाटचाल सुरू झालेली आहे. आणि छायाचित्रामध्ये त्यांचे 3 बंधू त्यांच्यासोबत दिसत आहेत. त्यामध्ये प्रकाश शिंदे आहेत, मुरलीधर शिंदे आहेत, देवीदास शिंदे आहेत आणि स्वतः पांडुरंग शिंदे त्यांच्या समवेत आहेत. पांडुरंग शिंदे यांच्या पाठीमध्ये जशी त्यांची पत्नी सौ अनुराधा शिंदे ही खंबीरपणे उभी राहिली, त्याप्रमाणे त्यांचे धाकटे बंधू श्री देवीदास शिंदे हेही त्यांच्या व्यवसायामध्ये खंबीरपणे उभे राहिलेले होते. आणि याच तिन्ही बंधूंना त्यांनी या जागेमध्ये 2 बेडरूम हॉल किचन असलेले तिघांनाही स्वतंत्र फ्लॅट बांधून दिले. आणि ते आपल्याला छायाचित्रात 3 मजली बिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पांडुरंग शिंदे यांचे खरे आधारस्तंभ म्हणजे त्यांचे वडील स्वर्गीय रंगनाथ शिंदे व त्यांची आई स्वर्गीय अनुसूया शिंदे. त्यानंतर वर्षामध्ये त्यांचे सहकारी, त्यांचे बंधू देवीदास शिंदे आणि बाकी इतर कर्मचारी त्याच्यामध्ये दिसत आहेत. त्यांचे दुसरे 2 बंधू म्हणजे प्रकाश शिंदे आणि मुरलीधर शिंदे आणि त्यांचे ज्येष्ठ सहकारी श्री सोनवणे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे श्री पांडुरंग शिंदे आणि सौ अनुराधा शिंदे यांच्या त्यांच्या प्रत्येक नातेवाईकाशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध होते. प्रत्येक नातेवाईकाची ते अत्यंत जातीने विचारपूस करत असत. त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या चरितार्थाविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी सर्व माहिती ते व्यवस्थित घेत असत. असेच त्यांचे मामा म्हणजेच विष्णू दरेकर हे आपल्याला या छायाचित्रात दिसत आहेत. त्यांचा मूळचा व्यवसाय शेती होता आणि शेतीवरच त्यांचा कुटुंबाचं चरितार्थ चालत असे. परंतु वृद्धपकाळामुळे त्यांना शेती करणं शक्य नव्हतं. मग श्री पांडुरंग शिंदे यांनी त्यांना दर महिना आर्थिक मदत देऊन त्यांच्या सर्व कुटुंबाचा चरितार्थ चालवला. श्री पांडुरंग शिंदे यांचे मेहुणे श्री प्रल्हाद पाटसकर यांच्या 1 पुत्र आणि 2 कन्या यांच्या विवाहप्रसंगी पांडुरंग शिंदे आपल्याला त्यांचे माजी आमदार जगन्नाथराव पाटसकर यांच्या समोर दिसत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे मेहुणे प्रल्हाद पाटसकर आणि त्यांचे भाचे प्रदीप पाटसकर यांच्या विवाहप्रसंगी आपल्याला सौ अनुराधा शिंदे आणि श्री पांडुरंग शिंदे आपल्याला दिसतात. पांडुरंग शिंदे यांचं पहिलं प्रेम म्हणजे त्यांच्या कुटुंबावर आणि दुसरं प्रेम म्हणजे त्यांच्या कामावर. सतत काम राहणं हा त्यांचा मूळ स्वभाव, हा त्यांचा स्थायी भाव. आणि म्हणूनच कामावर त्यांनी अत्यंत प्रेम केलं, भक्ती केली. आणि म्हणून सुद्धा कारखान्यानंतर 6 नंतर सुद्धा घरी येऊन सुद्धा कामात व्यस्त असलेले आपल्याला पांडुरंग शिंदे हे आपले काही कार्यालयीन कामकाज करताना दिसत आहेत. सो अनुराधा शिंदे आपल्या 3 पुत्रांना म्हणजे शैलेश शिंदे, योगेश शिंदे आणि निलेश शिंदे यांना औक्षण करताना छायाचित्रात दिसतात. त्याचबरोबर शैलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त योगेश शिंदे, निलेश शिंदे आणि अनुराधा शिंदे आनंद लुटताना आपल्याला दिसतात. शैलेश शिंदे, निलेश शिंदे आणि शैलेश शिंदे म्हणजेच गिटारिस्ट आणि त्यांचे मामा
दिलीप थोरावडे, योगेश शिंदे आणि वृषाली जुर्वेकर आपल्याला या छायाचित्रात दिसत आहेत. पांडुरंग शिंदे व सौ अनुराधा शिंदे त्यांचे जन्मठिकाण म्हणजे निसर्ग सौंदर्य असलेल्या लोणावळा या गावातील भुशी डॅम येथे आनंद लुटताना दिसत आहेत. त्याचबरोबर पांडुरंग शिंदे, अनुराधा शिंदे खंडाळाच्या घाटामध्ये निलेश शिंदे आणि योगेश शिंदे यांच्या समवेत निसर्गाचा आनंद लुटताना आपल्याला छायाचित्र दिसतात. शैलेश शिंदे, पांडुरंग शिंदे आणि अनुराधा शिंदे या पावसाची निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटताना दिसतात. ज्याप्रमाणे आज आपण त्यांच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत, त्याचप्रमाणे सन 1998 रोजी श्री पांडुरंग शिंदे व अनुराधा शिंदे यांचा रौप्य महोत्सवी वर्षसुद्धा त्यांच्या घरामध्ये अनुरंग बंगल्यामध्ये साजरा करण्यात आला होता. त्या समय त्यांचे आईवडील, त्यानंतर त्यांचे काही नातेवाईक व आपल्याला त्यांचे दोन्ही पुत्र या छायाचित्रात दिसत आहेत. त्यांचा कुटुंबाचा सदस्य म्हणजेच मिकी भुबू याच्यावर प्रेम व जिव्हाळ्याचे संबंध व्यक्त करताना सौ अनुराधा शिंदे, निलेश शिंदे, त्याचप्रमाणे त्यांची स्वतःची सिंहाना कार याच्या समवेत पांडुरंग शिंदे, योगेश शिंदे आणि शैलेश शिंदे याचप्रमाणे आपल्या घरात सुद्धा एका निवांत स्थानी आपल्याला अनुराधा शिंदे आणि पांडुरंग शिंदे दिसत आहेत. सन 1999 रोजी श्री पांडुरंग शिंदे यांचे ज्येष्ठ पुत्र शैलेश शिंदे यांचा विवाह श्रीयुत बाबूराव तावरे यांची कन्या माधवी तावरे हिच्याशी साखरपुडा झाला. आणि या साखरपुड्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले मुंबईचे पोलीस निरीक्षक वसंतराव थोरावडे म्हणजेच अनुराधा शिंदे यांचे मोठे बंधू, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक यशवंत थोरावडे, त्याचप्रमाणे दिलीप थोरावडे, आनंदी जुर्वेकर आणि माधवी तावरे आणि शैलेश शिंदे आपल्याला छायाचित्रात दिसत आहेत. त्यांच्यानंतर अनुराधा शिंदे यांच्या तिन्ही बहिणी आपल्याला त्यांच्यासोबत छायाचित्रात दिसत आहेत. त्याचप्रमाणे साखरपुड्यामध्ये पांडुरंग शिंदे यांचे व्याही म्हणजेच माधवी तावरे यांचे वडील बाबूराव तावरे आपल्याला छायाचित्रात दिसत आहेत. शैलेश शिंदे या प्रसंगी आहेत आणि यांचा साखरपुडा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शैलेश शिंदे आणि माधवी शिंदे यांच्या साखरपुड्याच्या प्रसंगी अनुराधा शिंदे यांचे भाऊजय आणि त्यांच्या बहिणी यांच्या समेत हा फोटो. त्याचबरोबर पांडुरंग शिंदे, शैलेश शिंदे आणि माधवी शिंदे यांच्या साखरपुड्याच्या प्रसंगी आपल्याला त्यांचे भाऊजय आणि भाऊ दिसत आहेत. त्याचप्रमाणे शैलेश शिंदे आणि माधवी शिंदे यांच्या साखरपुड्याच्या प्रसंगी श्री पांडुरंग शिंदे यांच्या बहिणी आणि मेहुणे आपल्याला छायाचित्रात दिसतात. पांडुरंग शिंदे यांचे ज्येष्ठ पुत्र श्री शैलेश शिंदे यांच्या विवाह प्रसंगी माधवी शिंदे, शैलेश शिंदे तसेच अनुराधा शिंदे आणि पांडुरंग शिंदे आणि यांचे सर्व नातेवाईक आपल्याला या सर्व छायाचित्रात दिसत आहेत. शिंदे कुटुंबियांमध्ये भारतातले कोणतेही सण अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरे केले जात असतात. हाच नूतन मराठी वर्षाचं स्वागत करताना पांडुरंग शिंदे आणि अनुराधा शिंदे आपल्याला गुढी उभारताना आणि नूतन वर्षाचं स्वागत करताना दिसतात. माधवी शिंदे ही अनुराधा शिंदे यांची ज्येष्ठ सून, ही ज्येष्ठ सून आपल्या सासूचं कौतुक करताना या छायाचित्रात दिसत आहेत. या छायाचित्रामध्ये आपले तृतीय चिरंजीव श्री योगेश शिंदे याचं कौतुक करताना अनुराधा शिंदे, त्याचप्रमाणे योगेश शिंदे, निलेश शिंदे यांच्यासोबत पांडुरंग शिंदे, अनुराधा शिंदे आणि माधवी शिंदे आपल्याला छायाचित्रात दिसत आहेत. पांडुरंग शिंदे, अनुराधा शिंदे आणि त्यांची सून माधवी शिंदे. शिंदे कुटुंबियांचा मूळ व्यवसाय शेती असा होता, परंतु सन 1936 मध्ये ते पुण्यामध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी शेती व्यवसाय बंद केला. परंतु त्यानंतर पांडुरंग शिंदे यांना पुन्हा शेती व्यवसाय करावा असं वाटल्यामुळे त्यांनी 20 एकर शेती यवत, खुडबाव, आमले या ठिकाणी खरेदी करून
याच शेतात त्यांची नातवंड हा पाण्यात खेळताना दिसत आहेत आणि हा शेतीचा जो व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे त्या शेतात ते आनंद लुटताना आपल्याला दिसत आहेत. पांडुरंग शिंदे यांच्याकडे दूरदृष्टी हा गुण होता. या दूरदृष्टीतूनच त्यांनी आपले तिन्ही चिरंजीव व त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या उद्योगासाठी व निवासस्थानासाठी काही जमिनी खरेदी करून तरतूद केलेली होती. ती आपणास या छायाचित्रात दिसते. प्रथमतः शैलेश शिंदे यांचे चिरंजीव व त्यांच्या मुलांसाठी घेतलेली जमीन व काही बंगला, त्यांचे द्वितीय चिरंजीव निलेश शिंदे व त्यांच्या मुलांसाठी खरेदी करून ठेवलेली जमीन आपल्या छायाचित्रात दिसते. तृतीय चिरंजीव योगेश शिंदे यांचा राजयोग बंगला या छायाचित्रात दिसतोय. याचीही तरतूद पांडुरंग शिंदे यांनी अगोदरच केली होती. कोणत्याही आजी आजोबांना आपल्या नातवाचं कौतुक करावं असं नेहमीच वाटत असतं. असंच त्यांचा पहिला नातू प्रथमेश शिंदे आपल्याला या छायाचित्रात दिसत आहेत. त्याचं कौतुक करताना पांडुरंग शिंदे आणि अनुराधा शिंदे. आजी आजोबा पांडुरंग शिंदे आणि अनुराधा शिंदे यांना त्यांचे नातू प्रथमेश शिंदे यांचं कौतुक करता आलंच, परंतु अनुसूया शिंदे म्हणजेच प्रथमेश शिंदेची पणजी यालासुद्धा पंतूचं सुख अनुभवता आलं, त्याचा आनंद घेता आला आणि त्याचं कौतुकही करता आलं. श्री पांडुरंग शिंदे यांचे द्वितीय चिरंजीव श्री निलेश शिंदे आपल्या विवाहप्रसंगी आपले आईवडील श्री पांडुरंग शिंदे व अनुराधा शिंदे यांचा आशीर्वाद घेताना श्री निलेश शिंदे यांचा विवाह संगमनेरचे संपतराव जोरवेकर यांची ज्येष्ठ कन्या सोनल जोरवेकर यांच्याशी विवाह संपन्न झाला. त्यावेळेस साखरपुडा विवाह व रिसेप्शनचे वेळेस शिंदे कुटुंबीय व नातेवाईक व मित्रमंडळी हे आपल्याला छायाचित्रात दिसत आहेत. वपू काळे म्हणायचे, संसारात हसावं कसं हे लॉरेन आणि हार्डीपासून शिकावं व संसारात सूर लावावं कसा हे लता मंगेशकरकडनं शिकावं. अशाच प्रकारे पांडुरंग शिंदे आणि अनुराधा शिंदे यांनी आपल्या संसारात सूर लावला लता मंगेशकरसारखा आणि हसणं ठेवलं ते लॉरेन आणि हार्डीसारखं. आणि हे सर्व हसत असताना त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पेलली. असेच काही त्यांच्या नातवंडाबरोबरचे त्यांचं मन मोकळेपणाने निखळ हसणं आपल्याला छायाचित्रात दिसतंय. वास्तविक पाहता पांडुरंग शिंदे यांना पर्यटनाची फारशी आवड नव्हती, परंतु त्यांची पत्नी अनुराधा शिंदे यांना पर्यटनाची फार हौस आणि सर्वांचे हट्ट पुरवणे हा जणू श्री पांडुरंग शिंदे यांनी विडाच उचललेला होता. आपली पत्नी अनुराधा शिंदे यांनी युरोप खंडाचा दौरा काढण्याचा हट्ट धरल्यावर श्री पांडुरंग शिंदे यांनी युरोप खंडाच्या ठिकाणी पर्यटनाचा दौरा काढला आणि त्या ठिकाणी त्यांनी 11 देश व 25 शहरे आपल्या पत्नीला दाखवले. अशा प्रकारे श्री वसू पांडुरंग शिंदे या दौऱ्याचा आनंद लुटताना आपल्याला छायाचित्रात दिसत आहेत. पांडुरंग शिंदे यांचे तृतीय चिरंजीव योगेश शिंदे यांचा विवाह विठ्ठलराव चौधरी यांची ज्येष्ठ कन्या राजश्री चौधरी हिच्याशी संपन्न झाला. त्या प्रसंगी श्री पांडुरंग शिंदे व अनुराधा शिंदे यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे राजश्री चौधरी यांची आईवडील विठ्ठलराव चौधरी व सौ सुरेखा चौधरी या छायाचित्रात दिसत आहेत. सौ अनुराधा शिंदे यांना पर्यटनाची खूप हौस व त्यांचा तो मूळ छंद आहे. आपल्या नणंदा श्रीमती अमनबाई पाटसकर व श्रीमती प्रमिलाबाई पाटसकर यांच्याबरोबर आणि त्याचबरोबर त्यांच्या बहिणी सुशीला शिराळकर आणि आनंदी जोरवेकर यांच्याबरोबर त्यांनी हैदराबाद या ठिकाणी सहलीचा आनंद लुटला. त्याचप्रमाणे आपली जाव जयश्री शिंदे हिच्याबरोबर त्यांनी वैष्णोदेवी आणि काश्मीर या ठिकाणचा निसर्गाचा आनंद लुटला. सुप्रसिद्ध सुपरस्टार हिरो राजेश खन्ना हे सौ अनुराधा शिंदे यांचे बंधू पोलीस निरीक्षक वसंतराव थोराडे यांचे सख्खे शेजारी आणि सख्खे मित्र. परंतु अनुराधा शिंदे यांनी
त्यांची भेट घेतली ती थायलंडमध्ये. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांची सून राजश्री शिंदे व सौ अनुराधा शिंदे आणि सुपरस्टार हिरो राजेश खन्ना. मॉरिशस या देशातील समुद्र किनाऱ्यावरचा म्हणजेच बीचवरचा आनंद लुटताना, त्याचप्रमाणे समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटताना सर्व शिंदे कुटुंबीय एक निसर्गरम्य तळ्याचा आनंद लुटताना आणि बीचवरील सौंदर्य पाहताना शिंदे कुटुंबीय आईस्क्रीमचा आनंद लुटताना शिंदे कुटुंबीय आपणास दिसत आहेत. श्री पांडुरंग शिंदे यांचे ज्येष्ठ पुत्र श्री शैलेश शिंदे यांचे जुडवा पुत्र म्हणजेच सौरव शिंदे व मानव शिंदे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ उपस्थित असलेले श्री पांडुरंग शिंदे यांची नातवंड प्रथमेश शिंदे, हृदय शिंदे, स्पंदन शिंदे व श्रेया शिंदे अशी नातवंड व अनुराधा शिंदे या सर्वांच्या समवेत आपल्याला या छायाचित्रात दिसत आहेत. गोवा या पर्यटन स्थळी नातवंडांसोबत पर्यटन स्थळाची मौज लुटताना पांडुरंग शिंदे. पांडुरंग शिंदे यांच्या कुटुंबियामध्ये नातवंडापैकी मुलांची संख्या जास्त, परंतु त्यांचे तृतीय चिरंजीव योगेश शिंदे यांना एकच मुलगी, तिचं नाव श्रेया शिंदे. आणि ही एकच मुलगी असल्यामुळे तिचे कौतुक, तिचे लाड शिंदे कुटुंबे अत्यंत उत्साहाने करत असतात. ते आपल्याला छायाचित्रात दिसत आहेत. सिक्कीम, दार्जिलिंग, कुलू मनाली व केरळ या पर्यटन स्थळी निसर्गाचा आनंद लुटताना पांडुरंग शिंदे, अनुराधा शिंदे, त्यांचे द्वितीय पुत्र निलेश शिंदे, त्याचप्रमाणे द्वितीय सून सोनल शिंदे, त्यांची नातवंड हृदय आणि स्पंदन या छायाचित्रात दिसत आहेत. त्याचप्रमाणे अनुराधा शिंदे यांची बहीण आनंदी जोरवेकर हे आपल्याला छायाचित्रात दिसत आहेत. जाने जा ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ. पांडुरंग शिंदे यांच्या नातवंडापैकी सर्वात शेंडफळ नातवंड म्हणजे स्पंदन शिंदे आपल्याला या छायाचित्रात दिसत आहेत. आणि त्याचबरोबर जे बाजूला दिसत आहेत 6 नातवंड, त्यामध्ये 1 कन्या व 5 पुत्र असे हे नातवंडांचं ब्रॅकेट इथं पूर्ण होत आहे. अशा या शिंदे कुटुंबियांचं कुटुंब प्रमुख म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पडताना मुळातच बुद्धिमान, दूरदृष्टी, शांत, संयमी, निग्रही स्वभाव असणाऱ्या पांडुरंग शिंदे, परंतु त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तो 75वा वाढदिवस आम्ही अनुरंग बंगल्यामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला. त्यामध्ये त्यांना 75 दिव्यांचं औक्षण करून आणि केक कापून हा वाढदिवस त्यांचा साजरा करण्यात आला. आणि आजच्या या विवाहाच्या 50 वर्ष विवाहाचं औचित्य साधून आम्ही त्यांचा 75वा वाढदिवस या ठिकाणी पुन्हा एकदा साजरा करतोय आणि याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे. या चित्रफितीची सांगता करताना आणि 75व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना त्यांचं आयुष्य हे अतिशय हसत खेळत व आरोग्यदायी जावं व आनंदी जावं अशी सर्व शिंदे कुटुंबातर्फे त्यांचे पुतणे, भाचे, बहीण, जावई, मेवणे यांच्यातर्फे मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. आणि सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या एका कवितेच्या ओळीने आम्ही या चित्रफितीची सांगता करत आहोत. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, हे तुम्हीच ठरवा. डोळे भरून रोज तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. अहो ऊन ऊन घास तुम्हाला कोणीतरी वाढतच ना. मग शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. काळ्या
कुट्ट काळोखा जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखा जेव्हा काही दिसत नसतं, तेव्हा दिवा घेऊन त्यासाठी कोणीतरी उभं असतंच ना. मग काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कढत कढत की गाणं मदत हे तुम्हीच ठरवा. अर्धा ग्लास भरला आहे असंही म्हणता येतं आणि अर्धा ग्लास सरला आहे असंही म्हणता येतं. मग अर्धा ग्लास भरला आहे असं म्हणायचं की अर्धा ग्लास सरला असं म्हणायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कढत कढत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. धन्यवाद. पन्नास वर्षाच्या सहजीवनाच्या बांधल्या आठवणीच्या बांधल्या रेशीमकाठी आणि पांडुरंगरावांच्या जीवनासाठी, पांडुरंगरावांच्या घरात आले त्यांच्या आयुष्यासाठी. आता मग ते घ्यायलाच नाही पाहिजे. तुमच्या आयुष्यासाठी आम्ही म्हणलं ते नाव फिट आहे आता. आता रुक्मिणीसाठी घ्याच आता. आता हे पण आलेत सगळे आमचे साथीदार. साथीदार पण आले. घ्या. एक बाटली 2 ग्लास आणि अनुराधा माझी फर्स्ट क्लास.